ओके, सो स्क्रीन दिसते माझी सगळ्यांना? क्लिअरली विजिबल आहे स्क्रीन? ओके, सो ही जी तुम्हाला लिंक पाठवली मी, याच्यावर तुम्ही क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर असा हा पेज ओपन होतो. ओके, पहिली गोष्ट तर तुम्ही रजिस्टर करायचं याच्यावर, आणि त्यानंतर रजिस्टर झालं, रजिस्टरवर क्लिक करायचं. तिथे तुमचं इंडिया, त्यानंतर तुमचं ईमेल आय डी अँड पासवर्ड हे तुम्ही टाकायचं. त्यानंतरचे पुढचे जे स्टेप्स आहेत ते तुम्हाला स्वतः समजतील जेव्हा तुम्ही पुढे पुढे ते हे कराल. फॉर एक्झाम्पल इथे मी इंडिया टाकलं, ते मी एखादी वेगळी ईमेल आय डी टाकतो. आणि इथे पासवर्ड ठेवायचा तुम्हाला एक कॅप्समध्ये. अशा टाईपमध्ये एखादा पासवर्ड. मी आता माझं नाव ठेवतो डेमोसाठी दाखवायला, आणि @ एखादा नंबर टाकायचा. ठीक आहे, अशा टाईपमध्ये कंटिन्यू करायचं. कंटिन्यू. त्यानंतर हे असं पेज ओपन होणार तुमच्या समोर. असं पेज ओपन झाल्यावर डेमो आणि रिअल, आता दोन्ही ऑप्शन असतात तुमच्यासमोर. आता मी क्लिक केलं रिअल अकाउंटवर. रिअल अकाउंटवर क्लिक केल्यानंतर हे असे काही ऑप्शन असतात. कंप्लीट प्रो हे असा पेज ओपन होणार रिअल अकाउंटवर जेव्हा तुम्ही क्लिक करणार. रिअल अकाउंटला क्लिक केल्यावरती हा पेज ओपन होईल. त्यानंतर कंप्लीट प्रोफाईलवर जायचं. गेट स्टार्टेड नाव. मग तुम्ही हे ईमेल आय डी टाकल्यावर त्याच्यावर ईमेल येणार आणि पुढची प्रोसेस तुम्हाला समजेल. तर आता हा ईमेल आय डी ॲक्च्युली आहेच नाही, आम्ही आता तुम्हाला दाखवायसाठी एक डेमो दाखवला. ही प्रोसेस तुम्ही पुढे करायची रीड करून. काय इझी प्रोसेस आहे, तुम्ही सगळे शिकले ते तुम्हाला ते समजेल, ते दाखवण्याची गरज नाही. त्यानंतर सेम तो परत लिंकवर जायचं. त्या सगळं रजिस्टर वगैरे झालं, सगळी प्रोसेस झाली, परत लिंकवर जायचं, क्लिक करायचं. त्यानंतर हा वरती इन्स्टॉलचा ऑप्शन दिसतो तुम्हाला, हा इन्स्टॉल ऑप्शन. त्या इन्स्टॉल ऑप्शनवर क्लिक करायचं आणि इन्स्टॉल करून डायरेक्ट तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल होणार. त्यानंतर हा अशा टाईपमध्ये हा एक्सनेस दिसतोय, असा एक्सनेस तुम्हाला दिसणार. आता मी डेमोसाठी दुसरं दाखवते ओपन करून. हे असं लोड होणार आणि इथे दाखवणार. आता इथे आपलं काय आहे, एक पण अकाउंट नाही आहे, एक पण अकाउंट नाही आहे. क्रिएट न्यूवर जायचं. इथे सिलेक्ट करायचं आपण की आपल्याला कुठला अकाउंट पाहिजे, रिअल अकाउंट पाहिजे का डेमो अकाउंट. तर फॉर एक्झाम्पल मी रिअल अकाउंटवर क्लिक केलं. इथे ऑप्शन येतात स्टँडर्ड अकाउंट, स्टँडर्ड सेंट, प्रो अकाउंट, रॉ स्प्रेड, झिरो. आता हे सगळं काय आहे, आता आपल्याला स्टँडर्डमध्येच ओपन करायचं आहे. स्टँडर्डमध्ये मी तुम्हाला बोललेलो, जेव्हा आपण कधी एंट्री घेतो कुठल्या पण ट्रेडमध्ये फॉरेक्समध्ये, तर काय होतं, एंट्री घेतल्या घेतल्या आपण लॉसमध्ये जातो, राईट. आता एंट्री घेतल्या घेतल्या आपण लॉसमध्ये का जातो, आता इथे तुम्हाला दिसते स्प्रेड फ्रॉम 0.2. मी तुम्हाला बोललो होतो स्प्रेड कट होतो आपला, तर 0.2चा स्प्रेड कट होतो, म्हणून तेवढे आपण मायनसमध्ये जातो आणि नंतर आपल्या व्ह्यूच्या हिशोबाने तो म्हणजे ब्रोकरेज आधीच कट होतो. त्यानंतर आहे स्टँडर्ड सेंड. आता इथे काय होतं बघा, इथे मिनिमम डिपॉझिट आहे का, काय नाही, नो कमिशन. आता इथे मिनिमम स्टँडर्ड सेंटमध्ये गेलात की मिनिमम डिपॉझिट काय 10 USD, म्हणजे ॲटलिस्ट एवढं तरी तुम्हाला केलंच पाहिजे जर तुम्ही स्टँडर्ड सेंडने करताय. आणि तुमचं स्प्रेड किती जाणार 0.3, इथे किती जात होतं 0.2. त्यानंतर प्रोमध्ये काय होतं आहे, मिनिमम डिपॉझिट तुम्हाला 50,000 म्हणजे $500 तुम्हाला करण्याचं आहे. त्यानंतर स्प्रेड जाणार तुमचं 0.1.
ओके, कमी स्प्रेड जातं. आणि त्यानंतर कमिशन जाणार आहे एवढं, नो कमिशन. रॉ स्प्रेडमध्ये काय होतं, काहीच नाही बघा, कमिशन पण नाही, स्प्रेड पण नाही जात आहे. मिनिमम डिपॉझिट तुम्हाला $500 USD करायला लागेल. त्यानंतर झिरोमध्ये मिनिमम डिपॉझिट 500, कमिशन जाणार 0.20 आणि स्प्रेड काय नाही जाणार. अशा टाईपमध्ये वेगवेगळे अकाउंट आहे. आता सध्या तुम्हाला कुठलं अकाउंट ओपन करायचं आहे, स्टँडर्ड अकाउंट, रिकमेंडेड पण तेच आहे. कंटिन्यू केलं, करन्सीला हात नाही लावायचा, USD तशीच ठेवायची. लेवरेज लेवरेज मी तुम्हाला बोललो होतो, लेवरेज किती भेटतो आपल्याला, अनलिमिटेडपर्यंत भेटतो. दिसतं इथे अनलिमिटेड, पण आपल्याला अनलिमिटेड ठेवायचं आहे का, नाही ठेवायचं आहे. आपल्याला किती ठेवायचं मी बोललेलो, 1:50 नाही, 1:100 ते 200. तर 200 आपण ठेवू शकतो. तर 1:200 मी आता ठेवला, क्लिक केलं, ओके, सेट झालं. नंतर इथे निकनेम तुम्हाला काय टाकायचं तुमचं, तसं तुम्ही निकनेम टाकू शकता. कंटिन्यू, ते तुम्हाला पासवर्ड बनवायला लागेल. पासवर्ड कॅरेक्टर एक कॅप्समध्ये, बाकी स्मॉल, आणि स्पेशल कॅरेक्टर म्हणजे @ वगैरे त्या टाईपमध्ये. आता हे डेमो तुम्हाला दाखवलं मी. आपण ओपन केलं, कंटिन्यू करायचं पुढे. अशा टाईपमध्ये तुमचं अकाउंट ओपन होणार. इथे ऑप्शन आहे डिपॉझिटचं, इथे विड्रॉचं, आणि इथे हिस्ट्रीचं, आपण किती काय काय हे केलं. तर इथे डिटेल्स सेक्शनमध्ये गेलं, इथे आपल्याला दिसणार बॅलन्स किती आहे, इक्विटी, टोटल, PNL, मार्जिन, फ्री मार्जिन. ओके, सेटिंगमध्ये गेलो, तिथून तुम्हाला परत तो निकनेम चेंज करायचा, इथे चेंज करू शकता. हा तुमचा नंबर आहे. आता हे हा नंबर कोणाला कामाला येतो, जो मेटाटेड ॲप्लिकेशन, आता पवार सरांना आय थिंक माहिती असेल मेटाटेड MT5, तर तो ॲप्लिकेशन यूज करायचा असेल तर आपल्याला हे याचं कॉपी पेस्ट करायला लागतं तिकडे. तर त्यासाठी ते लागतं सर्व्हर आणि लॉग इनचं. याची खाली दिसते लॉग इन आणि सर्व्हर, हे बघा इथे दिले ट्रेडिंग प्लॅटफॉर्म मेटाट्रेड 5. तर यासाठी आपल्याला आपला सर्व्हर आणि लॉग इनचा कॉपी पेस्ट करून तिकडे टाकायचं असतात. बट आपल्याला मेटा यूजच नाही करायचा आहे, आपल्याला एक्सनेसमध्येच करायचं, सो याची काही गरज नाही. पण तुम्हाला लेवरेज चेंज करायचं आहे तर डिटेल्समध्ये जाऊन, सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही इथून लेवरेज चेंज करू शकता. लेवरेजला हात लावायचा नाही आहे. त्यानंतर प्रोफाईल, इथे प्रोफाईलमध्ये तुम्हाला दिसतंय सगळं, तुमचं कुठला लॉग इन आहे इकडे दिसतंय, कुठल्या ह्याच्याने लॉग इन करून ठेवलं तुम्ही काय. ओके, इथे ओपन पोझिशन, आता एखादी पोझिशन तुम्ही घेतली असेल, म्हणजे ती तुम्ही डायरेक्ट ट्रेड केल्या, ती ओपनमध्ये असणार. जर तुम्ही ट्रेड घेतलाय पण तो आता नाही घेतलाय, तुम्ही स्टॉपला करून ठेवला, तर मी ते काय ते सांगतो पुढे. तर तो पेंडिंग आणि क्लोज म्हणजे गेला, ऑर्डरची क्लोज झाली ती क्लोज. आपण ट्रेड कसा घ्यायचा ते पण आता बघूया. त्यानंतर तुम्हाला अजून अकाउंट बनवायचे, रिअल अकाउंट प्लसमध्ये क्लिक करा. रिअल अकाउंटवर क्लिक केलं, अजून अकाउंट बनवा, जेवढं तुम्हाला अकाउंट बनवायचे. डेमोवर क्लिक केलं, आता डेमोचं प्लस केलं, डेमो अकाउंट मी बनवतो. डेमो अकाउंट का बनवतो, इथे पण सगळं सेम आहे, ते पण काय नाही करायचं. मी डी लिहितो का तर मला कळायला की डेमो अकाउंट आहे. इथे परत तुम्हाला पासवर्ड ठेवायला लागेल. ओके, हा तुमचा डेमो अकाउंट म्हणला. तुम्हाला नोटिफिकेशन्स येणार, तुम्ही कुठला ट्रेड घेताय ना घेताय, तुम्हाला इकडे दिसतं ते बाय सेलचं. ओके, हा पेज एवढं समजलं तुम्हाला. आता डिपॉझिट कसं करायचं, तर रिअल अकाउंटमध्ये इथे डिपॉझिट सेक्शनमध्ये गेलो की ऑल मेथड टाईपवर क्लिक करायचं. ऑल मेथड टाईपवर क्लिक केल्यानंतर आपण याचा डायरेक्ट खाली UPI आय डीवर, UPI आय डी दिसते, UPI आय डीवर क्लिक करायचं. UPI आय डीवर क्लिक केलं, स्कॅन माय फेस. आता ह्याचं काय आहे, हे आपण आता हे नाही केलं अजून, व्हेरीफाय नाही केलं अकाउंट, म्हणून इथे तुम्हाला दाखवणार नाही. व्हेरीफाय अकाउंट केलं की तिकडे शो होतं.
तर मी तुम्हाला डेमोमधून दाखवतो. ते तुम्ही जेव्हा प्रोसेस कंप्लीट कराल कंप्लीट प्रोफाईलची, त्यानंतर तुमचं ते चालू होऊन जाणार. आता डेमोमध्ये तुम्हाला दाखवतो. तर डिपॉझिटमध्ये गेलो. फॉर एक्झाम्पल मी 50,000 म्हणजे $500 मी डिपॉझिट करतो. तर हे डेमोसाठी तुम्हाला लगेच होऊन जाणार डिपॉझिट. हे बघा, डिपॉझिट झाले. तुम्हाला विड्रॉ करायचे, लगेच विड्रॉ पण झाले. आलं 0, 500 होते, आता 0 झाले. तर आपल्याला करायचे 500 डिपॉझिट. हे डेमो आहे, पैसे तुम्हाला प्रॅक्टिससाठी. आता इथे ट्रेड सेक्शन आहे. इथे ट्रेडमध्ये क्लिक केलं तर इथे तुम्हाला दिसणार त्याची कामाचे नाही आपल्या रिमूव्ह लेफ्टला सरकवायचं आणि रिमूव्ह रिमूव्ह रिमूव्ह. ओके. आता फॉर एक्झाम्पल युरो USD. तर हा जो चार्ट आहे, हा हा एक्सनेसचा चार्ट आहे. आपण कुठला बघतो? ट्रेडिंग व्ह्यूचा. आता आपल्याला काय आहे की आपण ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट बघायचा आणि एक्सनेसमध्ये ट्रेड करायचं. ट्रेडिंग व्ह्यूच्या चार्टमध्ये स्टडी करायची आणि एक्सनेसचा हा जो चार्ट दिसतो ह्याचा आपण ट्रेड घ्यायचा. ओके. आता तुम्हाला जर इथून एक्सनेसचा चार्टच चेंज करायचा आहे तर तुम्ही तो पण करू शकता. प्रोफाईलमध्ये गेलो की सेटिंगमध्ये इकडे वरती दिसतं एक्सनेस टर्मिनल. आता एक्सनेस टर्मिनलमध्ये आपण क्लिक केलं, इथून आपण ऑप्शन आहे ते मेटाट्रेड ॲपचा जो ट्रेडिंग व्ह्यू म्हणजे चार्ट आहे तसा दिसला पाहिजे का ट्रेडिंग व्ह्यूचा आहे तसा दिसला पाहिजे. तर मी ट्रेडिंग व्ह्यूवर क्लिक करतो. आता मी ट्रेडिंग क्लिक करून बॅक केलं. आता तो जो चार्ट होता आपण जो बघत होतो तो चार्ट आहे ना, जसा ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट दिसतो तसा दिसणार. हे बघा, हे बघा, मग कशी तसं होत होतं नाही. आता आता इकडे ऑप्शन आलं तेव्हा इथे म्हणजे पूर्ण नाही, थोडंफार तसं होऊन जातं. इथे बघा, ही एरोवाली छोटीशी ब्ल्यूवर क्लिक केलं आहे बघा. इथे पूर्ण ट्रेडिंग व्यू सारखे ऑप्शन आले साईडला. इथून तुम्ही डायरेक्टली मार्किंग पण करू शकता. इथून तुम्ही ब्रशवर क्लिक केलं की याचे ऑप्शन आहे ना, काय काय आहे ते खाली. मी हे घेतलं फॉर एक्झाम्पल, माझा व्ह्यू आहे डाऊन साईडचा. ओके. एक जस्ट दाखवते तुम्हाला मी. रेक्टँगल घेतला, मी बघितलं इथे मार्केट सपोर्ट घेत आहे. जर हा ब्रेक केला तर अप साईडला जाऊ शकतो. ठीक आहे. तर माझा व्ह्यू काय आहे की ह्या लेवलच्या वर गेला तर मग मी काय करणार, मार्किंग करतो. जसं ही माझी स्टाईल आहे मार्किंग करायची. तुम्ही तुमच्या डोक्यात फिक्स ठेवू शकता किंवा मार्किंग करू शकता. ओके. मी अशी मार्किंग करतो की बाबा ह्या लेवलच्या वर जर मार्केट गेलं तर माझी ऑटोमॅटिक काय व्हायला पाहिजे, बाईंग व्हायला पाहिजे. म्हणजे ही जी कॅन्डल ही जेव्हा वर जाईल ह्या लेवलला तेव्हा माझी काय होणार, बाईंग होणार. ओके. तो मी काय करणार, ही लेवल किती इथे दिसतो आपला नंबर 1.10695. ठीक आहे. इथे इथे या इथे मग माझं काय 1.10695 या लेवलला आली तर माझी बाईंग झाली पाहिजे. ठीक आहे. माझी बाईंग झाली पाहिजे, राईट. तर मी काय करणार, इथे मी क्लिक करणार बायवर क्लिक केलं. आता इथे 3 ऑप्शन दिसतात आपल्याला. एक आहे मार्केट ऑर्डर, सेकंड आहे बाय लिमिट आणि एक आहे बाय स्टॉप. आता ह्याचं मिनिंग काय, बाय लिमिट, बाय स्टॉप, मार्केट ऑर्डर. आता मार्केट ऑर्डरचं मिनिंग काय की तुम्ही मार्केट ऑर्डरवरती हे व्हॉल्यूम आहे, आता हे तुम्हाला किती ठेवायचे. जसं मी तुम्हाला बोललेलो आपल्या लेक्चरमध्ये झालेलं थर्ड आय थिंक लेक्चरमध्ये की 0.01, सॉरी मागच्या लेक्चरमध्ये, हां 0.01 लॉट्स आहेत आपली. 0.02, 0.03, 4, 5, 6, 7. तेव्हा मग इथून डायरेक्ट तुम्ही क्लिक केलं की ते पण दिसतं, स्क्रोल करतो बघा मी खाली. मग 1 मग 2चं असं, राईट. तर आपल्याला एकदम आपण लोवाला घेऊ 0.01 किंवा आपण 0.10 घेऊ. चला 0.10 घेतलं. त्यानंतर तुम्हाला प्रॉफिट किती ठेवायचं हे आपण आधी ठेवायचंच नाही, कारण तुम्हाला काय माहिती मार्केट किती देणार आहे. तुमच्या लेवलपासून वर जाईल तर अजून जास्त जाणार असेल तर तुम्ही कशाला हे करणार, बरोबर ना. स्टॉप लॉस ठेवू शकतो, पण स्टॉप लॉस ठेवायचं. तर स्टॉप लॉस काय ठेवायचं आपल्याला, तुम्हाला एक बेनिफिट आहे एक्सनेसमध्ये चांगलं
ही जी लाईन दिसते एस एल लिहिलंय, एस एल, हे बघा मायनसमध्ये चाललंय. हे आता आपण एंट्री केली नाही, अजून एंट्री आपण केलेली नाही आहे. पण ह्याच्यामध्ये बेनिफिट असं आहे की तुम्ही डायरेक्ट असं स्क्रोलिंग करून हलवू शकता एस एलला. ठीक आहे, तुम्ही एस एलला डायरेक्ट असं स्क्रोल करून हलवू शकता. असं म्हणजे तुम्हाला सारखं नंबर टाकायची गरज नाही. म्हणजे इथे या एस एलमध्ये नंबर टाका आणि नंतर हे करा, अशी गरज नाही. तुम्ही इथून डायरेक्ट वरती 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 शिफ्ट करून कन्फर्म करू शकता. आता फॉर एक्झाम्पल मी ठेवलं एस एल ह्या लाईनला, ओके, इथे आपला एस एल आहे. आणि आता काय आहे, मार्केट ऑर्डर. तर आता जिथे मार्केट आहे, ज्या आता जिथे आता मार्केट आहे चालू आहे 106444 654 आणि 645च्या मध्ये, आता जिथे लाईव्ह आहे तिथे मी बाय करणार, तर इथे बाय होऊन जाणार. हे बघा, बाय केलं. आता हा ब्ल्यू पॉईंट जो आला, ब्ल्यू पॉईंट दिसतोय, म्हणजे त्या पॉईंटला आपली काय आली, बाईंग झाली आता. ओके, तो या पॉईंटला आपली बाईंग केली आता आपण. त्यानंतर इथे आपल्याला दिसतं पी एन एल मध्ये, बघा इथे साईडला याच्यावर आहे बघा, हे मायनस प्लस होतं दिसतंय, -40. पी एन एल यू एच डी मध्ये -50 हे आपल्या इथे दिसतं. आता क्लोज पोझिशन करायची असेल तर इथून डायरेक्ट कटवर क्लिक केलं तर क्लोज पोझिशन करू शकतो डायरेक्टली. आता ही ऑर्डर ओपनमध्ये जाणार का, ओपनमध्ये गेली का, आता आपण डायरेक्ट बाय केलंय म्हणून ती ऑर्डर ओपनमध्ये गेली. आता तुम्हाला इथून एस एल तुमचं सेट करायचं आहे, इथून पण करू शकता किंवा डायरेक्ट व्ह्यू चार्टमध्ये गेलं, व्ह्यू चार्टमध्ये गेलं की डायरेक्ट इथे एस एलचं ऑप्शन येतं. इथे तुम्हाला एस एल दिसतंय, एस एल तुमचं कुठे आहे, हे बघा बाईंग कुठे केलंय, ब्ल्यू डॉट म्हणजे बाईंग आहे मधलं. ओके, आता एक तुम्हाला सांगतो, आता हे जे मी ट्रेडिंग व्ह्यूचं ऑप्शन आहे ना, हे ट्रेडिंग व्ह्यूचं ऑप्शन केलं चार्टचं. म्हणून इथे काय होतंय, इथे ना जेव्हा मी क्लिक करतो तेव्हा हे ऑप्शन निघून जातात, एस एल आणि टार्गेटचे जे आपण ठेवलं असेल ना ते दिसत नाहीत लाईनी. आता हेच मी म्हणून काय करतो, मी हे त्याच्यावर न ठेवता मी टर्मिनल जो आहे एक्सनेसचाच ठेवतो, ह्याच्यामध्ये आपल्याला जास्त बेनिफिट राहतो. आता मी क्लिक केलं, हे बघा दिसतंय, आता हा गेला नाही. आता असेल असं जे असेल इथून मी डायरेक्ट हलवू शकतो. आता फॉर एक्झाम्पल इथे आपण बाईंग केली या पॉईंटला, आता इथून मार्केट समजा या इथे गेला, एवढा वरती गेला, असं इथे इथे या पॉईंट पासून इथे गेला, तर हा जो एस एल आहे इथे ठेवलाय मी, आता कुठे ठेवलाय, इथे ठेवला, आता जिथे आहे तिथे मी डायरेक्ट इथे असं आणून ठेवू शकतो. समजलं, मग डायरेक्ट आपण मूव्ह करू शकतो. टार्गेट ठेवायचं, डायरेक्ट टीपीवर क्लिक केलं, इथून डायरेक्ट टार्गेट सेट करू शकता. इथे तुम्हाला डायरेक्ट दिसतं तुमच्या टार्गेटला तुमचं प्रॉफिट किती होणार आहे, किती डॉलरमध्ये, तुमच्या लॉट साईजच्या हिशोबाने किती तुमचा एस एल आहे. आणि तुम्हाला एस एल तुम्ही इथे असं हलवलं, इथे कन्फर्म केलं की तो वर जाणार, तो बघा वर गेला. पण तुम्ही असं खाली घेतलं एस एल, कन्फर्म केलं, तुमचं एस एल खाली गेलं. म्हणजे एवढं सिम्पल करून ठेवलं एक्सनेसने. सारखं आपल्याला ते नंबर टाईप करायची गरज नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये क्लिक केलं, मग इथे नंबर टाका, बघा काय आहे नंबर, मग तो नंबर टाकत बसायचं आहे ना मार्केट. तर त्याची सगळ्याची आपल्याला काही गरज नाही. कळतंय सगळ्यांना? तब्येत पण थोडी ठीक नाही आहे माझी. कळतंय ओके सगळ्यांना? समजतंय ना? ओके, सो इथून तुम्ही टाइम फ्रेम चेंज करू शकता. हे तर हे कॅन्डल आहे, हे तुम्हाला लाईन पाहिजे, लाईन, बार्स, कॅन्डल, तर आपण कॅन्डलच ठेवणार. इथे टाइम फ्रेम तुम्ही चेंज करू शकता जी तुम्हाला पाहिजे, 30 मिनिट, 1 आवर, पण आता 5 मिनिटवर ठेवूया. हे काय आहे, इथून तुम्ही शॉर्टमध्ये एक इंडिकेटर लावू शकता, पण याची आपल्याला गरज नाही का, आता आपण कशावर करतोय, प्राइस ॲक्शनवर, सो नो इंडिकेटर. इथून तुम्ही ट्रेडिंग सिग्नल, म्हणजे एक एक्सनेस ॲप एक टाईप ऑफ सिग्नल देतो, म्हणजे हे पण एक हेच झालं, काय झालं, ह्याला आपण बोलू शकतो इंडिकेटर. आता हा ट्रेडिंग सिग्नल काय दाखवतो आपल्याला, डाऊन साईडचा मूव्ह चाललाय, तुम्ही डाऊन घ्या असं. तर ह्याची काही गरज नाही. प्राइस अलर्ट आणि हे प्रॉफिट अँड लॉस,
आता हे ऑन केलं तर तुम्हाला इथे डायरेक्ट दिसतं तुमचं किती प्रॉफिट चालू आहे, किती मायनस, किती लॉस इथे. आता -1.30 हे बघा सेम चालू आहे इकडे वरती आणि इथे या कटच्या ऑप्शनच्या बाजूला या रेडवाला क्रॉस आहे त्याच्या बाजूचा आणि हा मधला बघा चार्ट सेम चालू आहे असं आपल्याला दिसून येतं. आता मी ही ऑर्डर क्लोज करतो. क्लोज केली. आता हे क्लोज मध्ये जाणार. इथे तुम्हाला दिसणार तर मागे किती लॉस होतं, तुमचं किती प्रॉफिट होतं हे क्लोजिंग मध्ये दिसणार. आता ओपन मध्ये जाऊन परत आता आपल्याला परत एक दाखवतो तुम्हाला. सेम हा सेल करायचं आहे तरी पण सेम सेम प्रोसेस आहे. आता इथून माझं असं आहे की आपण आता इथून सेल करूया. ठीक आहे, आता बाईंगचं बघितलं, आता सेलिंगचं बघूया. सेलवर क्लिक केलं. आता मार्केट ऑर्डर तर तुम्हाला समजलंय की जिथे मार्केट आहे तिथूनच बाईंग होणार. आता सेल लिमिट काय आहे? सेल लिमिट म्हणजे काय? सेल लिमिटचा अर्थ काय होतो की फॉर एक्झाम्पल तुम्हाला ओके हे मी तुम्हाला आता ह्याच्यामध्ये हे करता येणार नाही. सेल लिमिटचा अर्थ काय माहिती आहे? आता जिथे कॅन्डल आहे इथे असं दाखवतो, तुम्हाला समजतं का बघा. नाही समजलं तर मला चॅटमध्ये सांगा, मी ट्रेडिंग व्यू मध्ये दाखवतो. आता इथे ही कॅन्डल आहे फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, आणि इथून ही समजा अशी वर गेली आणि मग खाली गेली, तर तुमचा व्यू काय की इथे टच होईल आधी आणि मग खाली जाईल. तर तुम्ही सेल लिमिटला काय नाही ही वर ठेवणार, म्हणजे ही परत वर टच होईल आणि मग खाली जाईल, ते तुमचा हे होईल, ट्रेडमध्ये तुम्ही जाल. हे बघा आलं. आता याचा अर्थ काय की इथे जेव्हा ती टच होईल वरती आणि ती परत जेव्हा खाली जाईल तेव्हा तुमचा हे होईल प्रॉफिटमध्ये. आणि हा तुमचा इथे एल ठेवाल तुम्ही. आणि तुमचा टार्गेट तर आपल्याला ठेवायचं नाही, पण बाकी टार्गेटवर क्लिक करून तुम्हाला जो टार्गेट ठेवायचा तो तुम्ही ठेवू शकता. ठीक आहे, हे सेल लिमिट. सेल लिमिटला काय आहे की मार्केट वर जाईल, परत या लाईनीला टच करेल इथे आणि मग परत मार्केट खाली जाईल. सो असं तुमचा व्यू आहे. तुम्ही इथे सेल लिमिटवर ठेवून सेल आउट करायचं. आता ही पेंडिंग मध्ये जाणार का? हे बघा पेंडिंग मध्ये गेली का का आता अजून मार्केट खाली आहे ना आधीच. आपला व्यू काय मार्केट इथून वर जाईल. आपली ही जी लाईन आहे ही बघा, हे दिसते साईडला रेड डॉट, ते ह्याच्यासारखं टाइमचं इकडे कॉर्नरला. हा बघा हा कॉर्नर, हा कॅन्डलच्या वरती ब्लॅक कॅन्डलच्या वर. सो आपला व्यू काय, आता ही समजा ही वर गेली कॅन्डल आता जी चालू आहे ती वर गेली, आपल्या लाईनला टच केलं तर आपण एक्झिक्यूट होणार ट्रेडमध्ये. आणि ही जेव्हा खाली येईल तेव्हा आपलं प्रॉफिट होणार का आता आपला व्यू डाऊन साईडला आहे तोपर्यंत हे पेंडिंगमध्येच राहणार. आणि समजा नाही टच झालं तर आपण डायरेक्ट इथून काय करायचं, पेंडिंगमध्ये जाऊन डिलीट, जे ऑर्डर आहे ती डिलीट करायची. समजलं? लिमिट वाला समजलं. सेल लिमिट किंवा बाय लिमिट सेम आहे, बाय लिमिट पण सेम आहे, सेल लिमिट पण सेम आहे. समजलं? ओके समजतं सगळ्यांना. आता हे सेल स्टॉप काय आहे? सेल स्टॉप काय आहे? सेम तुमचा व्ह्यू काय आहे, डाऊन साईड. पण तुमचा व्ह्यू डाऊन साईड कुठून आहे माहिती आहे? आता ही जी येल्लो लाईन आहे बघा, ही हा नंबर काय दिसतोय 1.10616. पण तुमचा व्ह्यू असा आहे की हा इथून न जाता हा इथून खाली येईल, ह्या पॉईंट पासून 10599 च्या नंतर तो खाली सेल होणार. आता तो नाही सेल करू शकत, आता तो सेल साईड नाही जाणार, ह्या लेवलच्या नंतरच जाईल किंवा ह्या लेवल नंतर जाईल. 10588 ह्या लेवल नंतरच तो खाली जाईल. तर तुम्ही काय करणार, हा इथे ठेवा तोपर्यंत तुमचं बाय नाही होणार, म्हणजे तोपर्यंत तुमचा एक्झिक्यूट नाही होणार ट्रेड. जेव्हा हा या पॉईंटला येईल तेव्हा इथे ठेवतो आपण. हा म्हणजे कॅन्डल जी अशी खाली येईल, थांबा मी जरा झूम जवळ करतो पण तुम्हाला समजेल. आता ही कॅन्डल अजून आली नाही, तर ही जेव्हा कॅन्डल खाली येईल आपल्या लाईनला टच करेल तेव्हा आपली ऑर्डर सेल होईल. आता हे बघा मी सेल करतो, इथे एल ठेवतो हा या लाईनच्या इथे वर, आणि आता मी सेल करतो. आता हे पेंडिंग मध्ये जाणार, हे बघा पेंडिंग मध्ये. आता हा एक्झिक्यूट कधी होणार, जेव्हा आपल्या त्या लाईनीला टच होणार, खाली जाणार. आता ही आपली ही जी येल्लो लाईन आहे ही इथे जिथे टच होणार तेव्हा ते आपली एक्झिक्यूट होणार ऑर्डर.
तर होते का बघूया 2 मिनिटं, म्हणजे तुम्हाला हां हे बघा झाली. समजलं? ती खाली चालली, आता आपल्या लेवलला टच झाली आणि खाली गेली, तर आपण एक्झिक्यूट झालो. आता ट्रेडमध्ये आलो, आता ती पेंडिंगमधून निघून ती ओपनमध्ये जाणार. हे बघा ओपनमध्ये. ठीक आहे, असं. तर ही पण मी क्लोज करतो. सेम बाईंगचं ट्रेडमध्ये गेलो. आता माझं असं आहे की बाईंग करायची मला, पण मला बाईंग कुठून करायची आहे, तर ह्या लेवलपासून. ही नंबर दिसतो तुम्हाला बघा. आता बाय स्टॉप, बाय स्टॉप पण सेम आहे बाईंगमध्ये. बाय स्टॉप म्हणजे काय, की कुठे स्टॉप झालं तर बाय झालं पाहिजे. तर माझं व्ह्यू आहे की इथे या एवढं, आता इथे आहे ना, ही इथपर्यंत आली पाहिजे वर, आणि मग या लेवलपासून मार्केट अपसाईड जाईल. या इथून, चला इथून पकडूया आपण. 10670 इथे वर गेली तर ती बाय होईल, असं आपण फॉर एक्झाम्पल पकडूया. आता इथे खाली घेतलं तर नाही होणार. हा इथे इथे आपलं कायच नाही करू शकत. बघा हे ग्रे झालं, हा बाईंग होत नाही. बघ बायचं बटन ग्रे झालं. आता ब्ल्यू आहे, आता ब्ल्यू आहे, आता ग्रे झालं, आता ब्ल्यू आहे, आता ग्रे झालं. आता जिथे लाईव्ह कॅन्डल त्याच्या वर पाहिजे, इथे इथे बघा वर, तरच ते बाय होणार. बाय स्टॉप किंवा बाय स्टॉप म्हणजे किंवा सेल स्टॉप म्हणजे जिथे चालू आहे त्याच्या वर हवे. ओके, हे बघा आता बायचं ऑप्शन येते का नाही येते, वरती आलं. आता इथून बाईंग होणार बाय स्टॉप. आणि सेलच्या टायमाला पण कसं असतं, सेल स्टॉपवर क्लिक केलं तर आता हा इकडे वरती जातोय का सेल होतोय, नाही होतोय, खालून सेल होतोय, अशा टाईपमध्ये. समजलं? एवढं समजलं? एवढं समजलं मला चॅटमध्ये सांगा. जास्त मोठा नाही आहे लेक्चर, छोटा लेक्चर आहे हा. फक्त ॲप्लिकेशनबद्दल इन्फॉर्मेशन आहे. आणि तुम्हाला आजच्या आज किंवा नेक्स्ट लेक्चरच्या आधी ॲप्लिकेशनला इन्स्टॉल करून तुम्हाला तुमचं प्रोफाईल कंप्लीट करायचं आहे. त्याच्यामध्ये जे अकाउंट ओपन जसं मी केलं, तुम्ही रिअलमध्ये करायचं रिअल करा, डेमो करायचं डेमो करा. पण सध्या लेक्चर चालू आहे तोपर्यंत डेमोच राहू दे, नंतर रिअल करा. ओके, तर तसं तुम्हाला चालू करायचं आहे आणि ते चालू करून ठेवायचं बस. आता ह्याच्यानंतरचे जे लेक्चर आहेत आपले, ते सगळे प्राईस ॲक्शनचे लेक्चर आहेत. ओके, एक पण असं लेक्चर नाही आहे, सगळे प्राईस ॲक्शनचे लेक्चर आहेत. आपला ट्रेड कसा घ्यायचा आहे, कुठे घ्यायचा आहे, का घ्यायचा आहे, तिथे का नाही घ्यायचं आहे, तुम्हाला एस एल कुठे ठेवायचं आहे, टार्गेट किती ठेवायचं आहे, सपोर्ट रेजिस्टन्स काय, मार्केट अपसाईडच जातो कसा, डाऊनसाईडच जातो कसा, खूप खूप काय गोष्टी आहेत खूप. एवढं समजलं? सांगा या चॅटमध्ये. ओके, इथे तुम्हाला मार्केटचे न्यूज दिसतात. मार्केटवर क्लिक केलं की त्या पॉईंटला, जे की आपले एवढे काय खास गरजेचे नाही आहे, तर इथे नाही गेलं तर बेटर आहे. इथे परफॉर्मन्सवर क्लिक केलं तर तुम्हाला परफॉर्मन्स दिसणार की काय तुमचं परफॉर्मन्स आहे डेचं. आता आपण काय केलंच नाही म्हणून दिसत नाही आहे. आता डेमो आहे ना, अकाउंट तुम्हाला दाखवायला ओपन केलं, तो याच्यामध्ये काय दिसणार नाही. ओके, हे अशा टाईपमध्ये असतं. एक्सनेस, एक्सनेसचं यूज समजलं सगळ्यांना? बाय स्टॉप, बाय स्टॉप रिलेटेड डाउट है? बाय स्टॉप और सेल स्टॉप मार्टिन एक ही है. बाय स्टॉप मीन्स क्या, फॉर एग्जांपल मैं ट्रेड में गया, मुझे गोल्ड पे देखते, चलो गोल्ड में अभी मुझे गोल्ड में बाइंग करना है. ओके, तो मैं बाय पे क्लिक किया, बाय पे क्लिक किया, और ये आता हे मी सगळं ना ट्रेडिंग व्ह्यूवर दाखवतो की बाय स्टॉप आणि बाय सेल काय, म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. एकदा कदा ह्याच्यामध्ये मला काय ड्रॉ करता येत नाही आहे मध्ये मी, हाँ, तो फिर मैं बाय स्टॉप पे क्लिक किया, राइट. बाय स्टॉप पे मैंने क्लिक किया. तो बाय स्टॉप का मीनिंग क्या है कि अभी जिधर मार्केट चालू है
वहाँ से मार्केट अपसाइड जाएगा या नहीं जाएगा मुझे मालूम नहीं, लेकिन मुझे इतना मालूम है कि ये लेवल से जा सकता है। कौन से लेवल से? ये लेवल से। यह क्या है? 46466800, ये देख यहाँ से, या फिर यहाँ से, हाँ ये जो लाइन है यहाँ से ऊपर जाएगा। अभी है वहाँ से ऊपर जा रहा है, लेकिन वो कितना जगह पता नहीं, क्या भरोसे इधर से नीचे है। तो अभी यहाँ से ऊपर जा सकता है, देखा जस्ट मैं बोल रहा था। तो यहाँ से मुझे कंफर्म हो गया कि अभी यहाँ से फास्ट ऊपर जाएगा, अभी ऊपर लेना पड़ेगा। जितना बाय स्टॉप का मीनिंग यही है कि कैंडल जहाँ अपने को बाय करना है तो वो पॉइंट के ऊपर रहना चाहिए जहाँ पे मार्केट चालू आहे, जिथे मार्केट चालू आहे त्या पॉईंट पासून वरती असलं पाहिजे आपलं बाईंग। हे बघा ना खाली होते का नाही होते, मग अशी आपण केलं। आता इथे बघा इथून बाय केलं, आता मला वाटतं इथून बाय केलं आपण तर जाईल। आता मी बाय करतो, ऑर्डर प्लेस नाही झाली, एक मिनिट। इथून मी बाय करतो, फॉर एक्झाम्पल इथून अपसाईड मूव जाईल, आता माझा व्ह्यू आहे तर मी इथे बाय करणार। ऑर्डर पेंडिंगमध्ये गेली, लगेच तुम्हाला दाखवतो, मला समजेल। आता हे बघा आता बाय झाली का ऑर्डर? नाही झाली अजून, आपलं एक्झिक्यूट नाही झालं। आता फॉर एक्झाम्पल मी त्याला खाली घेतो तुम्हाला दाखवायला, इथे इथे म्हणजे पटकन एक्झिक्यूट होईल, तुम्हाला समजेल। आता बाय झाले आपली ऑर्डर नाही, आपण फक्त ऑर्डर टाकून ठेवले पेंडिंगमध्ये। आता हे जेव्हा वर जाईल ह्याला क्रॉस करून, बाय स्टॉप का मीनिंग वही है, अभी ये क्रॉस करेगा जब इसको, तेव्हा आपण एक्झिक्यूट होणार ट्रेडमध्ये। जात तर नाही आहे, थोडं अजून खाली घेतो म्हणजे पटकन एक्झिक्यूट होईल, तर तुम्हाला दाखवून समोरासमोर दिसेल। ओके, आता एक खालीच गेले, वरती येतच नाही ते। सोचून घेतो खाली, तुम्हाला फास्टमध्ये समजेल म्हणून त्यासाठी। तर इथे जे ही लाईन ह्याला क्रॉस करेल बाय, तेव्हा आपण बाय होणार, तोपर्यंत आपण बाई होणार नाही, आपला ट्रेड एक्झिक्यूट होणार नाही, बाय होणार नाही। सेल स्टॉपचं पण सेम आहे ॲज इट इज, जोपर्यंत आपण सेल करतोय, पण सेल जिथे आहे मार्केट त्या लेवलच्या आपला व्ह्यू खाली आधीच असतो। मी काय बोललेलो, आपला जो काय व्ह्यू असतो बाय साईड का सेल साईड, तो आपण आधीच तयार ठेवतो, बरोबर। तो आपण आधीच तयार ठेवतो की बाबा हा इथून गेलं तर बाय होणार, इथून गेलं तर सेल होणार। तर तुम्ही क्या बसून राहणार आहे का स्क्रीन समोर? ना है ना। अब यहाँ पे मैंने लगाया ये, तो आप लोग क्या बैठे रहोगे क्या कि चलो ये यहाँ तक ऊपर जाएगा तब तक मैं बैठा रहता हूँ, फिर बाद में मतलब बाद में मैं बाय करूँगा। आता ही कॅन्डल किती फास्ट गेली, आता ही जी कॅन्डल गेली ही वाली, ही किती फास्ट मुवमेंट झाली। तुम्हाला बाय करायला टाईम भेटला असता का? तुम्हाला तोपर्यंत सगळं करता आलं असतं का? नाही ना। तर आपण काय करतो, तेच लेवल मार्क करतो आणि आपण टाकतो की ह्या लेवलच्या वर गेली तर माझं बाय होऊ दे ऑटोमॅटिक, आणि आपण असं एस एल ठेवतो कन्फर्म। आता इथे एस एल ठेवलं, इथे बाईंग ठेवलं, आणि हा माझा जो काय मी टार्गेट ठेवत असेल तो मी टार्गेट ठेवणार आणि कन्फर्म। तर माझा हा बाईंग पॉईंट आहे, मिडलचा हा वाला, हा माझा सेल पॉईंट एस एल पॉईंट आहे, एस एल दिसतोय $22, आणि हा माझा बाईंग टी पी म्हणजे टार्गेट पॉईंट आहे। ओके, आता क्लिअर झालं? आता क्लिअर झालं? क्लिअर झालं? हे बघा आता बाय झालं, दिसलं आपल्या त्या लाईनीला जेव्हा कॅन्डलनी टच केलं तर आपण एक्झिक्यूट झालो, ट्रेडमध्ये एंट्री झाली आपली। बघितली आता समोर लाईव्ह तुम्ही, असं आहे। आता आपण एक्झिट झालो, आता खाली आलो तर आपलं ॲक्सिलेट होईल, वरती गेलं तर आपलं टार्गेट हिट होणार। हे बघा या पॉईंटला आपलं बाईंग झाली, इथे आपण ठेवलेलं ही मिडल लाईन, ब्ल्यू लाईन, ठीक आहे। समजलं आता? बाय स्टॉप सेल सेम आहे याच पद्धतीने। आता जसं वरवर जाणार तसं आपल्या इथे आपल्याला प्रॉफिट दिसत जाणार, प्रॉफिट लॉस जे काय आहे ते। इथून तुम्हाला क्लोज करायचं आहे, डायरेक्ट इथून तुम्ही क्लोज करू शकता। तर आपला एक अंदाजे होता की इथून बाय साईड मार्केट जाईल। हे बघा किती प्रॉफिट झाला, झाला ₹1000 प्रॉफिट, $9 तुमच्या समोरच दिसतंय, हे ₹1000 झाले, झाला 1000चा प्रॉफिट। असं अशा टाईपमध्ये। आता हे तर डेमोच होतं, ते रिअल कराल, रिअलमध्ये ती जी एन्जॉय असेल तेव्हा मजा येईल तुम्हाला पण थोडंसं।
टाइम द्या, थोडासा टाइम द्या. प्राइस ॲक्शनचं आपलं बाकी आहे. तर तुम्हाला पण असं बघून समजेल की आता हे तर मी डेमोमध्ये दाखवलं जस्ट. इथे आपण काय बघितलं, मी आले आले लगेच काय बोललो इथे बाय. आता ह्या पॉईंटला काय सारखं रेजिस्टन्स घेत होतं आणि ही जी मोठी कॅन्डल गेली, आता तुम्हाला याच्यात दाखवता येणार ना, मला मार्किंग करता येत नाही आहे. मी तुम्हाला चार्टवर नेतो डायरेक्ट. ओके, वेट. ओके, यामध्ये कोणाला डाऊट एक्सनेसमध्ये? एक्सनेसमध्ये कोणाला काय डाऊट नव्हता? ओके, एक्सनेसमध्ये कोणाला डाऊट नव्हता? आपलं डाऊट आहे आता पण. आता क्लिअर झालं, डाऊट क्लिअर झाला. ठीक आहे. आता ते मी तुम्हाला दाखवतो. इथे काय दाखवतो, बाय सेलचं होल्डचा बघत होतो आपण. अरे वा, काय गेलं बघा. ही आपली बाईंग झालेली या पॉईंटला आणि मार्केट कुठे गेलं. आता प्राइस ॲक्शनच चालू होणार आहे म्हणून थोडंसं तुम्हाला मी दाखवतो प्राइस ॲक्शन. मेन प्राइस ॲक्शन तुम्हाला दाखवायला लागेल बेसपासून. हे आता जस्ट तुम्हाला एक डेमो दाखवतो आणि मग लेक्चर एंड करूया. ते बाय केलं आणि मस्त आपलं हे गेलं. तर इथे बाय करण्याचं रिझन काय होतं? या पॉईंटला, या पॉईंटला बाय करण्याचं रिझन, तर फर्स्ट ऑफ ऑल या पॉईंटला आपण काय बघतोय, मार्केटने काय केलं, सारखंच रेजिस्टन्स घेत होतं मार्केट. रेजिस्टन्स, रेजिस्टन्स, हे बघा मार्केटची मूव्ह कशी आहे बघा. वरती गेला, वरती गेला, खाली आला, करेक्शन, परत अपसाईड मूव्ह दिली, परत खाली आला, परत वर जायला ट्राय केलं, इथे इथून गेला नाही, खाली आला, रेजिस्टन्स घेतलं. परत ट्राय केलं ह्याच पॉईंटला, रेजिस्टन्स घेतलं. परत ट्राय केलं ह्याच पॉईंटला, रेजिस्टन्स घेतलं. परत इथे ट्राय केलं याच पॉईंटला, रेजिस्टन्स घेतलं. आता ह्याच्यामध्ये एक दुसरा लॉजिक काय होता मी सांगतो, की तुम्हाला थोड्या वेळाने समजेल हळूहळू जसं आपलं प्राइस ॲक्शनचा लेक्चर होईल की मला नक्की बोलायचं काय होतं. हे तुम्हाला थोड्या वेळ प्राइस ॲक्शनच्या लेक्चरमध्ये समजेल. तो या पॉईंटला आपण काय बघितलं की मार्केटला वरच जायचं, इथून मार्केट खाली जाण्यामध्ये इंटरेस्टेड नाही आहे. मार्केटला इथून वरच जायचं. आता इथे ना लोक स्कॅल्पिंग करतात. स्कॅल्पिंग म्हणजे काय, एंट्री केली, सेल केलं लगेच एक कॅन्डलमध्ये, चला झालं. आता इथे आपण काय बघितलं, मार्केटनी रेजिस्टन्स घेतला या पॉईंटला आणि हा एवढा खाली आला मार्केट ह्या लेवलपर्यंत. परत वरती गेला, परत ह्या लेवलपर्यंत खाली आला, परत वरती गेला, ट्राय केला, परत या लेवलपर्यंत गेला, परत वर जायचं ट्राय केलं, परत या लेवलपर्यंत आला. आता ह्याच्यामध्ये कोण सांगेल कोणाला काय समजलंय? आता जर तुम्ही स्टडी करत असाल कोणतरी मला सांगा, म्हणजे मला पण बरं वाटेल. तुम्हाला ह्याच्यामध्ये काय एखादं पॉईंट समजलं, मी आता समोर दाखवलंय सर, ह्याच्यात तुम्हाला काय समजलं?
तर तुम्हाला काय दिसतंय मार्केट किंवा कॅन्डल आपल्याला सांगताय की मला वर जायचंय का? कॅन्डलने सांगितलं. आता मी काय उगाच दाखवलं का तुम्हाला बाईंग साईडला जाणार आहे इथून ट्रेड, मला असं वाटतंय गेली, तर त्याच्या मागचं रिझन काय होतं? तर तुम्हाला कोण सांगू शकतं का आता? कोणाला काय कोणाला काय येते आन्सर ते मला सांगा चॅटमध्ये. थोडं तुम्ही डोकं लावा. मुवमेंट अकॉर्डिंग टू सपोर्ट अँड रेजिस्टन्स बायर अँड सेलर फायटिंग इन बिटवीन. फायटिंग इन बिटवीन बरोबर आहे, बरोबर आहे. लेकिन काय माहिती आहे का, या इथे काय आलंय, या ह्याच्यामध्ये पॉईंट काय आलाय एक, की इथे तुम्ही बघू शकता रेजिस्टन्स घेतलं, रेजिस्टन्स घेतलं, मूव खाली आला, परत वर गेला पॉवरफुल, रेजिस्टन्स घेतलं, खाली आला, पण लास्ट जो खाली आलेला त्या मुकाबले आता खाली किती आलाय? कमी आलाय ना, म्हणजे बाईंग मध्ये पॉवर आहे ना. आता जिथे जेवढा खाली पहिला आलेला तेवढा खाली आलाय का? ह्याचा जो हा जो लो आहे तो ह्यानी ब्रेक केला, हा लो ह्यानी ब्रेक केला, असा खाली नाही ना आला आणि मग वर गेला, असं नाही झालं ना. इथे थांबला, त्यानंतर परत वर गेला, परत खाली आला, पण परत ह्याचा लो ब्रेक केला कॅन्डलनी, म्हणजे जास्त जोराने खाली येऊ शकला का? नाही आला ना, इथेच थांबला, म्हणजे ह्याच्या पण वरती थांबला. मग परत वर गेला, परत खाली यायचं ट्राय केलं, पण काय केलं, ह्याचा लो तोडला का इथपर्यंतच खाली आला, ह्या लेवलपर्यंत, नंतर मग वर गेला. मग इथे काय झालं, ही आपली आता माझी मार्किंग असते, माझी मार्किंग कशी असते इकडे, की बाबा माझं असं असतं इथे की बाबा ह्या लेवलपासून माझी बाईंग होऊन दे, राईट, ह्या लेवलला गेलं तर माझं बाय होऊ दे. तर माझी कॅन्डल ही जी आहे ना, ही जी गेली इथेच माझं बाय झालं असतं, असं माझा इथे असेल असता लास्ट जो लो आला त्याच्या खाली असा, आणि माझा हा टार्गेट असता 1:2च्या समथिंग, म्हणजे हा फर्स्ट टार्गेट आहे. 1:5 पण खूप मोठा टार्गेट असतो हा, 1:5 हा, मी हा एवढा पकडतो, आणि मग हा एवढा 1:2चा टार्गेट असता माझा, अशा टाईपमध्ये. हे समजलं मला काय बोलायचं होतं, की मार्केटला वर जाण्यामध्येच काय इंटरेस्ट होता, आणि मार्केट आपल्याला दाखवतोय की मला वर जायचं आहे, तर त्याचं रिझन समजलं का तुम्हाला इथे? सिम्पल. सगळ्यांनी चॅट करा, सगळ्यांनी चॅट करा प्लीज, सांगा मला. ओके, क्लिअर आहे. कुणाल जोगला, क्षितिजा, मनीष वागर सर, मार्टिन. सिम्पल वाटलं ना, म्हणजे काय रिझन काय होतं, तर ते होतं की मार्केट आपल्याला स्वतः दाखवतंय की मला का वर जायचंय, कॅन्डल आपल्याला स्वतः सांगते. ते फील करायचं असतं, म्हणजे ते तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करणार ना, तुम्ही जेव्हा समोर बघणार ना चार्टला सारखं डोळ्यासमोर, तर तुम्ही प्रॅक्टिस करायची की बाबा हा एवढा खाली का आलाय, हा इथून एवढा अपसाईड का गेला. आता हे सगळं तुम्ही कधी करणार स्टडी, जेव्हा स्वतःनी पण करा, मी लेक्चर घ्यायच्या आधी तुम्ही स्वतःनी पण थोडं बघा कॅन्डलला, मार्केटला बघा की का मार्केट हे होतंय, का मार्केट असं हे मूव्ह करतोय, हा एवढाच का खाली आला, हा तेवढाच का खाली आला. तर तुम्ही असं तुमच्याकडून बघा, बाकी लेक्चर झाल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही, पण तुम्ही थोडंसं एफर्ट टाकलं तर तुम्हाला डोक्यात लवकर येईल, बस मला बाकी काय नाही बघायचं. आता आपण हीच लेवल का ठेवणार टार्गेटची? आता ह्या लेवलपासून ना मार्केटने खूप चांगला खाली मूव्ह केलाय, तर ही लेवल आहे ना स्ट्रॉंग असणार, बरोबर. ही लेवल तुटणार का लवकर? इथूनच मार्केट जर खाली आलाय तर ही लेवल तुटू शकते का लवकर? नाही तुटू शकत. मग तुटली का ही लेवल? नाही तुटली. ही लेवल तुटली, ब्रेक झाली नाही झाली ना, लवकर होणार नाही का, तर इथूनच स्ट्रॉंग मुवमेंट आलेली खाली, त्यासाठी. तर हे सगळं बघायला लागतं, हे तुम्हाला आता प्राइस एक्शनच्या लेक्चरमध्ये समजेलच की काय आहे काय नाही आहे ते. आणि हा एक पॅटर्न आहे, जर कोणी पॅटर्न स्टडी केले असतील तर. आणि सॉरी, माझं थोडं तब्येत पण बरी नव्हती आणि थोडं कामात त्याच्यामुळे ते मी चार्ट पाठवले नाही, मी आता लगेच पाठवतो तुम्हाला. ते मी चार्ट पाठवायला ॲक्च्युली कामाचे विसरून गेलेलो, आता मला हा चार्ट बोललो तेव्हा मला लक्षात आलं. आता कोणी चार्ट स्टडी केली असेल तर त्याला हे वाटत असेल की
हा हेड अँड शोल्डर आहे आणि मार्केट अपसाईडला गेला ब्रेक करून. कोणाकोणाला वाटलं सांगा जरा. हेड अँड शोल्डर रिटेस्ट अपसाईड मूव असं असं असा मूवचा वाटतं थोडा. हा अशा टाईपमध्ये पॅटर्न वाटतोय. असे पॅटर्न स्टडी असतात पण ते पहिल्यासारखे वर्क नाही करत. काही काही याच्यामध्ये वर्क करतात का तुम्हाला मी बोलले होते आपल्या शोसाठी असं दाखवायला किंवा आहेत पॅटर्न जिवंत आहेत तर तुम्ही त्याच्यावरच विश्वास ठेवा. प्राइज ॲक्शनकडे जाऊ नका. का सगळेच जर शिकायला लागले तर काय होणार असं. ओके सो क्लिअर आहे. ॲक्सनेस तुम्हाला क्लिअर झालं. आता तो नेक्स्ट लेक्चर असेल आपला प्राइज ॲक्शनबद्दल. तर तो खूप मस्त लेक्चर आहे. त्यामध्ये थोडं लक्ष द्या आणि प्लीज त्यानंतर तुम्ही स्टडी करा स्वतः प्राइज ॲक्शनची. जेव्हा मी शिकवणार ना ते लेक्चर बघा परत परत आणि त्याच्यावर स्टडी तुम्ही करा. ओके. बघूया आता हे किती जात आहे आणि तुम्हाला मी चार्ट पण पाठवून देतो. सो 1 मिनिट. वन मिनिट तुम्हाला मी चार्ट पाठवतो. तुम्हाला आता दाखवतो मी थोडं तुम्हाला कळेल. ठीक आहे आले तुम्हाला ग्रुपवर पाठवून दिलं. हे काही पॅटर्न आहेत ते तुम्ही बघा. फक्त क्लिअर डोक्यात ठेवा. बघा ते पाठ करायची गरज नाही किंवा ते जास्त हे करू नका. ते जस्ट फॉर स्टडी पर्पज तुम्हाला पाठवलं आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये प्राइज ॲक्शनच्या स्टडी करूया. मस्त एन्जॉय करा आणि तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करा बस. ओके चलो बाय.